मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती या आपल्या लाडक्या चॅनलवरती. मित्रांनो आज 20 जून 2026 आजचा दिवस देशातील करोडो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाचा आहे. कारण आज PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा त्या ठिकाणी केला जाणार. पण याच आनंदाच्या वातावरणात महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनात एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी घोंगावते, उंचावते किंवा येते. तो म्हणजे PM किसान योजनेचे पैसे, PM किसान योजनेचा हप्ता आला, पण आपल्या हक्काच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या थकीत हप्त्याचं नेमकं काय होणार? हा हप्ता आज मिळणार का, की पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या पदरी निराशाच पडणार आहे? या संदर्भात अत्यंत मोठी आणि खात्रीशीर अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहते. मित्रांनो सगळ्यात आधी समजून घेऊया की नेमकी अडचण काय येते. नमो शेतकरी योजनेचा डिसेंबर ते मार्च 2026चा कालावधीचा एक हप्ता आधीच प्रलंबित आहे. खरं तर गेल्या 13 मार्चला जेव्हा PM किसानचा हप्ता आला तेव्हाच हा नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा मिळणं अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक कारणामुळे असेल किंवा शासकीय दिरंगाईमुळे तो हप्ता त्या ठिकाणी रखडला, प्रलंबित पडला. आता परिस्थिती अशी आहे की एप्रिल ते जुलै 2026 या चालू कालावधीचा दुसरा हप्ता देखील प्रतीक्षेत आहे. म्हणजे सध्या शेतकऱ्यांचे तब्बल 2 हप्ते म्हणजेच 4,000 रुपये सरकारच्या दरबारी अडकून पडलेले. सरकारकडून या योजनेची जाहिरात मोठ्या प्रमाणावरती केली जाते, फ्लेक्स लावले जातात, पण प्रत्यक्ष पैशांचं वितरण वेळेवर होत नसल्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण, रोष पाहायला आपल्याला मिळते. शेतकरी मित्रांनो आज म्हणजेच 20 जून रोजी या हप्त्याचं GR निघणार, निधी उपलब्ध होणार आणि उद्या पैसे जमा होणार अशा अनेक प्रकारच्या चर्चा आपण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती रंगताना पाहतोय. पण आता सर्व अफवांना आणि शक्यतांना पूर्णविराम या ठिकाणी लागलेला आहे. कारण कृषी विभागाच्या अंतर्गत जवळच्या सूत्रांकडून, विश्वसनीय सूत्रांकडून एक मोठी आणि नवीन अपडेट समोर येते. आता हा थकीत हप्ता 6 किंवा 8 जुलैला नाही तर थेट 1 जुलै 2026 रोजी वितरित केला जाणार आहे. वितरित केल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. आता तुम्ही विचाराल की 1 जुलैच का? तर मित्रांनो 1 जुलै हा आपल्या महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्य शासनाच्या वतीने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यंदा 2023 मधील उत्कृष्ट कामासाठी तब्बल 81 शेतकरी बांधव आणि 10 कृषी कर्मचारी अशा एकूण 91 जणांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर झालेला आहे. 1 जुलै 2026 रोजी याच पुरस्काराचे वितरण सोहळ्याच्या भव्य आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. आणि सूत्रांच्या माहितीनुसार याच कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा जो काही थकीत हप्त्याचे आहेत तर त्याचे बटन दाबले जाऊ शकते, त्याचं वितरण होऊ शकतं. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असेल की भाऊ पैसे नक्की येणार का, की फक्त घोषणाचे, अफवाचे, फक्कडबाजी आहे? तर याचे उत्तर असे की कृषी विभागाकडून अंतर्गत तयारी सुरू झालेली आहे. या योजनेचा निधी वितरित करण्यासाठी सामान्य प्रवर्ग असेल, जनरल कोटा, अनुसूचित जाती असेल, SC कोटा किंवा अनुसूचित जमाती असेल, ST कोटा, या तीनही प्रवर्गासाठी वेगवेगळी लेखाशीर्ष निर्माण करण्यात आलेली आहे. या वेगवेगळ्या खात्याअंतर्गत निधीचं वर्गीकरण करून थेट DBTद्वारे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पाठवण्याची तांत्रिक क्रिया सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे. त्यामुळे निधी वितरणाचा अधिकृत GR, ज्याला आपण शासन निर्णय म्हणतो, तो पुढील काही दिवसात कृषी विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला जाईलच. एकंदरीत पाहायला गेलं तर 2 हप्ते रखडल्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत आहे. पेरणीचे दिवस आहे, आपल्याला माहिती आहे, पाऊस सुद्धा लांबणीवरती पडलेला आहे. त्यामुळे हा पैसा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारने आता कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता 1 जुलैला हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करावा, ही संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजाची मागणी आपण असं म्हणू शकतो. मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा प्रलंबित हप्ता 1 जुलैला आल्यास तुम्हाला मदत होईल का, आणि आज तुमचा PM किसानचा हप्ता जमा झालेला आहे का, हे आम्हाला कमेंट करून खाली सांगा. कृषी विभागाकडून जसा अधिकृत GR येईल किंवा काही नवीन अपडेट येईल ते आपल्या शेती एक शेती चॅनलवरती आपण सगळ्यात अगोदर घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. म्हणून माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक ताज्या, खऱ्या आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.